अत्यंत अन्याय पण नाथकृपेने तपश्चर्येचा दिव्य मार्ग. आजचा अध्याय कृष्णागरावर कृपादृष्टी. अध्याय 31. श्री गणेशाय नम. जय जयाजी जगत्पाळका, जगतपते वैकुंठ नायका, जगत सृजका, यदुकुळ टिळका, भक्त सखा तू होसी, निखिल जीवने निर्विकारा, वे करत नवैरागरा, शुद्ध सत्व गुण गंभीरा, रुक्मिणी वरदा दीनबंधो, हे कृपार्णवा पंढरीनाथा, पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथा, मागिले अध्यायी नाथनाथा, जन्मचौरंगीचा करविला परी त्यांचे कथन, राहिले ते ग्रंथी लेखन, आता करवी जगज्जीवन, पुढे वैखरी बैसुनिया, तरी गताध्यायी सापत्न माता, लोटली ती ते कामसरिता, परी कृष्णागर प्राज्ञिक सुता, बळे चिनेले पाचारून, करुणी जननीचा धिक्कारू, सदना गेला होता कृष्णागरू, एरी सखी जीवा पारू, पाचारली होती की ती सांगुनी सकळ वृत्तांत, प्राणघातासी झाली होती उदित, परी ती सखी प्रज्ञावंत, देत मसलत ती येसी, म्हणे बाई ओ भुजावंती, ईश्वर करणी प्रारब्ध गती, जैसे असेल तैसे पुरती, घडून येईल भिवू नका, परी तू ते सांगेन हितकाई, तैसेचे धरुणी जीवी, नको कष्ट मानू आपले देही, शयनी करी आता, शयनशयनी केलिया पूर्ण, राव येईल पारधीहून, आल्या सेवील तुझे सदन, तरी तू उठू नको की, मग तो राव पुसेल तू ते, तव तू सोंग दावी शोका कुलते, रुदन करुणी वदे राया ते, प्राणरहित होय मी, आता काय ठेवूनी प्राण, झाली नाही अब्रू रक्षण, ऐसे बोलता राव वचन, पुढे तुझशी पुसेल पुस्ताव देखी प्रांजळवंत, कृष्णागर तुमचा सुत, कामुक होऊनी मम सदनात, स्पर्शावया धावला परी यज्ञ करून, बळे दिदला मागे लोटून, ऐसे होता अनुचित प्राण, कैसा ठेवू महाराजा, ऐशा परी आला धुनी युक्ती, क्रोध उपजवी राया चित्ती, क्रोधवश झालिया रायन नृपती, कलहे मुला सोडिले की, मग तो कदा ना म्हणे सुत, त्वरे करील प्राणरहित, मग तू सदनी आनंद भरित, सुख लाभा ते सेविका, अंगी विषतरूचा कोंब चांग, खुडूनी टाकिल्याने मार्ग, मग विषाचा शरीरी लाग, कोठोनी होईल जननीये, आधी ठेचल्या उरगमुख, मग कैचे मिरवेल विषदुःख, कंटकी धरिल्या वृच्चिक, वेदने ते मिरवेना, की वन्नी असता ध्रुमाकार, वरी सांडावे लगबगे नीर, मग धाव सदना पार, घेत नाही जननीये, तरी कृष्णागराचा वसवसा, तव हृदयी मिरवे स्वबळ फासा, तरी राया सांगूनी लेशा, दुःख सरिता लोटवी, तरी त्या उदकाचे आधी वळण, दुःख सरिते बांधावे बंधन बांधिल्या सजीवपण, सुखे पुढे मिरविका, ऐसे सांगून ती युवती, गेली आपुल्या सदना प्रती, एरीकडे भुजावंती, कनकमंचकी पहुडली, त्यजुनी अन्नोदक स्नान, कैसे शृंगार कुंकुमलेन, सर्वोपचारा ते त्यजून, विन्मुक्तई पहुडली, तो एरीकडे शशांगर, पारदी खेळूनी कानन भर, चिंताप्तीची फोडूनी लहर, सदना तदा जातसे, नाना गजरे यंत्रस्थित, चमू अब्दीचा लोटलोटित, क्षेत्रपाती पूर्ण भरित, चमू तोये ते धवा, यावरी रावतो पूर्ण ज्ञानी, संचार करी आपुले सदनी, दृष्टी समोर न देखता राणी, परिचारिके विचारितसे, म्हणे कोठे आहे भुजावंती, सन्मुख कान आली पारधी प्रती, आजी चुकूर होऊन चित्ती, लिंबलोणा नातळली ते, राया ते बोलती परिचारिका, हे महाराजा सद्विवेका, आजी राणी कवन दुखावली कळेना, तेणे करून शयनापाठी, निजली आहे होऊनी कष्टी, होताची शब्द कर्ण फुटी, सदना माझी संचरला, तो ती मंचकी भुजावंती, राव देखुनी बोले युक्ती, म्हणे काओ कवन अर्थी, शयन केले जिवलगे, परितई उत्तरान देती, काहीच न बोले राया प्रती, जीवन आणुनी नेत्रपाती, अश्रू ढाळे ढळा,
ते पाहुनिया रावदयाळ चित्ती दाटला मोहे केवळ मंचकी बैसे उतावेळ हृदयी धरी कांते ते अश्रुधारा नेत्रपाती रावपुसी स्वयं हस्ती चुंबन घेऊनी लालन नीती अंकावरी बैसवी तसे अंकी बैसवोनी स्वदारा रत्न हेम जडावया करी यत्न रावकोंदनी हाटक प्रयत्न अर्थरत्ना जोडी तसे म्हणे सुख सरिते कोठोनी भेदले गढोळ चित्ती दुःख घनाचा वर्षाव अमित कोणी केला तो सांग मी राव महीचा भूप मी बोलणारा दर्प सर्प वेशाव्याघ्राचा करोनी लोप दिधले माप दुःखाते तरी ती कवन पुरुष नारी तू ते अन्य झाली भारी परी तरी माते बोलूनी वैखरी निमित्त मात्र दाविका अगे सहज जिठवा होते दावीन त्याते अर्कसुत या बोलाची सहज भ्रांत मानू नको जीव लगे अगे प्रिय तू माते अससी कोण गांजील उद्देशी हरिबाळाती चंबुकलेशी दुःख दरी मिरवेना अगे मशकाचे न पाडा धडके उत्तरे गिरीचा कडा की राम रक्षे भूतवडा रक्षणीया बैसतसे तेवी तू माझी पट्टराणी कोण घालू शके काचनी नामदर्शबी प्रांजळपणी मग उर्वी न ठेवी तया ते ऐसे कथारा वचन हृदयी तोषली अर्थार्थी सघन म्हणे महाराजा तवनंदन भ्रष्टबुद्धी व्यापिला आपण गेली या पारधीसी एकांत पाहुनी मम उद्देशी येथे येऊनी स्मरलेशी हस्त माझा धरला परी निर्दयवंते कामे ओढिता झाला हस्त म्हणे चलावे एकांतात सुखसंवाद भोगावा मग म्या पाहुनी कामिक वृत्ती हात सोडून घेतला निकुती भयार्थ मानुनी आपले चित्ती सदना माझी पावले पळता कोणी झाली अवस्था उलथून पडले महीवरती परिम्या धरुनी तैशीच शक्ती आडकवाड पै केले मग तो छलबल तत्वहीन होऊनी पाहे आपले सदन तस्मात आता आपुला प्राण ठेवीत नाही महाराजा भल तैसी या गरळात घेऊन करीन प्राणमुक्त परिधैर्य वरिले तुम्हा करिता तुमचा मुखेंद्रू पहावा मज वाटले पारधीचे कानन अतितीव्र कर्कश भयान त्यातून तुम्ही जिवंतपणे कैसे याल वाटले ऐशे परी धुसधुशीत संचार होता हृदयात म्हणून महाराजा येतपर्यंत प्राणदेही रक्षेले आता याची बोला पाठी मी चकोर देही चंचू पुटी तव आनंदेंदूचे जीवन शेवटी लक्षुनी तुष्ट झाले असे ऐसे बोलता भुजावंती परमक्रोधावला नृपती परिक्रोध नवेक्षिती वडवानल चिपेटला वडवानल तरी कैसा शिखा मिरवी अंबरलेशा सूत रत्ना लागी कैसा ग्रासू पाहे क्षणात मग तैसाची येऊनी सदना बाहे रक्त नेत्री भोवता पाहे म्हणे कोणीतरी ते येथे आहे पुढे यावे माझी या तव ते भृत्य धावते ती भृत्य नव्हे ते कृतांत दिसते राव वरुणी क्रोधरीती स्वतः त्या ते लोटीतसे म्हणे भृत्य हो याची पावली जाऊनी मम सुताची करा होळी अथवा बंधन करुनी हस्तवेली खंडोनिया टाकाव्या ऐसे बोले नृपनाथ दूत धावती वाताकृत सदन वेडोनी राजसुत मृत्यू महिनेलासे परिते सेवक ज्ञानाखानी पुन्हा जाती राजांगणी म्हणती महाराजा मृत्यूभुवनी कृष्णा गरुपै गेला राव क्रोधे तया पाहत म्हणे हस्तपादांते करा खंडित पुन्हा येऊनी सांगत धावोनी रायाते तरी रायाचा कोपानळ कदा न होय शीतळ पुन्हा पाहुनी दूत मेळ तीच आज्ञा अज्ञापी परिते भृत्य देहस्थिती म्हणती हा स्वामी राजसुत यासी वेदिता काय अनर्थ कैसा होईल कळेना ऐसे संदेहे भयस्थिर पुन्हा जाती राजांगणात परितो राव अतिसंतप्त तिचा आज्ञा अज्ञापी मग ते दूत निष्ठुरपणे चौरंग आणि ती कनक कोंदणी तया लागी बैसवूनी कार्यावरती वहिवटले शुद्ध चराटे बांधोनी हस्त तदा नेत कृष्णा गराते म्हणती बंद सिद्ध केले हस्त खंड विखंड करावया परी कृष्णाकर चवाटा नेला हा वृत्तांत सकळ ग्रामात कळला मग चुंगार मेळा विलोकावया धावती एरीकडे राजांगणी मिळाले थोर प्राज्ञी
परी नृपतीचा क्रोधाग्नी पाहुनी बोलो न शकती कदाचित, तरी वृत्तीचा क्रोधानळ लोक बोलाचे सुभद्र जळ, प्राशिने भेणे उता वेळ धाव मागे घेतसे, एकीकडे चव्हाटेसी कनक चौरंगी राजसुतासी, दूती बैसवोनी हस्तपादांसी, नियोजिते झाले छेदावया, शस्त्र धरुनिया नग्न त्वरित, एके घायाळ केले हस्त, तैसेची झाले चरण व्यक्त, भग्न होऊनी पडेला, एकची आकांत वर्तला तेथे, कोणी कोणान विचारी जेथे, पाहुनी संग्रामाते भयभीत संपूर्ण, उपरी योजनी पदनिगुती, तीक्ष्ण धारा शस्त्रे हानिती, तीही एका घायेक्षिती, पदकमले पडेली, मग रुधिराचा भडभडाट, मही लोटला पार लोट, जेवी युवती कुंकुम मळवट, तेवी धारा शोभली, परी रावतो कृष्णागर मूर्छेने व्यापुनी तीव्र, कनकासनी चौरंगावर उलथोनिया पडेला, प्राणी होऊनी कासावीस, मुखावरी दाटला फेस, उपरी कोरड पडली मुखास, श्वेत नयन पै केले, मग ते दुःख पाहुनी लोक, दुःखाने करती महाशोक, आहा कृष्णागरासारखे माणिक, व्यर्थ राये भंगिले, एक म्हणती म्हातारपणी, राव चळला आहे प्राज्ञी, ऐसा पुत्र लावण्यखानी, नष्ट केला पदवीचा, तरी राजा भ्रष्ट झाला आहे निर्दय नष्ट, आता येथे पाहता उत्कृष्ट योग्य काही दिसेना, सहज प्रपंचाचे पाऊली पडतसे आड पाऊली, परी राये रुधी शमान केली, घात करील कधी तो, आहा एकुलता एक बाळ, त्यावरी पाखडल्या क्रोधानळ, मर्ग प्रजा न्याया ऐसा शीतळ, वृद्ध राव राहिला हा, एक म्हणे राजनीती तैसीच आहे सर्वशिती, गृही दाविली क्रोध संपत्ती, धाक पडेल प्रजेते, एक म्हणे भ्रष्ट कृष्णागर, बुद्धी धरली मातेवर, तै शिक्षा पावला साक्षात्कार, राया दोष न लागेची, गोपिंडक व्याघ्र असला तरी का मारू नये त्याला, तरी रायाने धर्म पाळिला लोभ धरिला नाही की, वृश्चिक होता दृष्टी व्यक्त, तरी का करू नये प्राणात, दृष्ट आहे की दूषित मारू नये की त्याला, ऐशा नाना परियुक्ती तर्क वितर्क जग बोलती, अपार मेळा चौट्या प्रती मिळाला असे लोकांचा, त्यात सहजासहज गमन गोरक्ष मच्छिंद्र उभय जाण करीत आहे, आले चव्हाटे कारण तो अपार मेळा देखिला, सोडून गर्भाद्री पर्वता ते न्यावे भेटीसी मच्छिंद्रा, ते घेऊन जाता गोरक्षनाथ आले होते त्या ठाई, आले परी सहज चाली नगर दीक्षेची कामना फिरली, म्हणून पाहता व्यवहार पावली, येऊन तेथे धडकले परी अपार मेळ, पाहुनी त्यात संचरले गौरबाळ, तो कृष्णागर होऊन विकळ, कनक चौरंगी पडियेला, मग मच्छिंद्रा ते पाचारुनी, दाविता झाला गौरनंदन, जळ सुचर सुते पाहुनी, परमचित्ती द्रवलासे, परी त्याचा अन्याय काय लोकांपाशी पुसो जाय, क्षण स्थिर करुणी हृदयी करणी बिलोकी बाळाची, तो सहजांतरी दृष्टी करिता त्या समजली तयाची माता, आणि कृष्णागरासी वरता अवतार दक्ष आढळला, ऐसा शोधिला चित्ती, मग क्रोधे दाटले तपो गभस्ती, म्हणे अहो हे रांड शक्ती प्रविष्ट झाली लोकाती, तरी परी तो आहे मूर्ख राय, चित्ती योजिता न ए न्याय, बाळावरी तिने घाय कोपशक्ती योजिला, तरी ऐसा बुद्धिभ्रष्ट विषय लोभी अतिवरिष्ठ, मही नसावा महाभ्रष्ट, मही भारा गळा लागून कांतेच्या बुद्धी संगती, बाळा लागी केली आरती, तस्मात राव विषय भक्ती, ठेवू नये म्हैसी, ऐसे चित्ती धरुनी तेतुनी उभय निघाले मंडळातून, मग गोरक्षा सकळ खून निवेदिली रायाची, सकळ गोरक्षा निवेदन होता, तोही आपली हृदय पाहता, पाहुणी म्हणे गुरुनाथा, यांचे नाव रंगाते आणावे, कृष्णागर तो चौरंगी व्यक्त, म्हणून चौरंगी बोलला नितांत, कृष्णागर हे नाम महित नाही म्हणून बदलासी, आणि हस्तपादादी सकळ एका चौरंगी झाले सकळ, म्हणून चौरंगी गौरबाळ सहस्थिती बदलासे, असो गोरक्ष मच्छिंद्राते, म्हणे राजसदना जाऊ त्वरिते, मागून घ्या चौरंगाते नाथपंथी मिरवावया, मच्छिंद्र म्हणे कर्मशासन राव राणी ते दुःख दावून, मग न्यावा शिवनंदन नाथपंथी मिरवावया, गोरक्ष म्हणे हो नोहे ऐसे, नेऊ आधी चौरंगास, पूर्णपणे नाथपंथास विद्यार्णव करावा, मग तयाचेची हाती रायासी दावावी प्रतापशक्ती, आणि त्या रांडे चामुंडे प्रती ओपणे ते उपावे, तरी आता सौम्य उपचार राया करू वागुत्तर, मागून घ्या स्नेह परिवार चौरंगी ते महाराजा ऐसी,
असी गोरक्ष बोलता वाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी. मग उभयता राजसदनी प्रविष्ट झाले महाराजा. पुढे धाडूनी द्वाररक्षक श्रुत करवले नाव दोंदिक की मच्छिंद्र गोरक्षक तपोनायक भेटीसी येती महाराजा. राये कुणी ऐसे नाम म्हणे उचंबळे भावार्थ प्रेम मनात म्हणे योगद्रुम वंद्य असती हरिहरा परिमम दैवारणा वा सुफळ बोध मच्छिंद्र कृपेचा ओळला मेघ ऐसे म्हणून लाग वेग कनकासन सांडिले सम्यक सामोरा होऊनी नृपती दृष्टी देखता मच्छिंद्र जती भाळ ठेवूनी चरणावरती आलिंगितसे प्रेमाने म्हणे महाराजा ज्ञानभंगा अज्ञानपतिता बोधली गंगा वळूनी धीर पावल्या संगा कुशब्द पाप नाशील ऐसे म्हणून राव पुढती नमिता झाला गोरक्षाप्रती भाळ ठेवूनी चरणावरती सभ्यस्थानी आणले बैसवूनी कनकासनी षोडशोपचारे पूजिले मुनी उपरी उभय दाढूनी दोडोनी पाणी उभा राहिला सन्मुख म्हणे महाराजा योगद्रुमा तुमचे चरणी असे मम प्रेमा दर्शन द्विधले भक्ती उगमा मज अभक्ता कारणे तरी आता कामशक्ती वेद कोणता सांगा जाती जेवी ऋतुकाली द्रुमाप्रती फळे येतील तैशीची तरी चिच्छ ती उल्हासपणे अर्थ दावा मज कारण ते त्यावरी कामना पावन तुष्ट होईल महाराजा. ऐसे बोलता नरेंद्रपाळ मच्छिंद्र चित्त द्रुमाचे फळ शब्द चातुर्य लापिक रसाळ चौरंग भावी निघाले म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा एक काम वेधला आम्हा आज तुमच्या कौडिन्य ग्रामा शासनी बाळ ती बिलोकिला राया तिष्ठता तव कोपाग्र तयाचे हस्तपाद केले भग्न तो तरी तुमचा अन्यायी उत्तम आम्हाला घेऊ पावा. रावयशी कुणी मात हृदय गदगदोनी हसत म्हणे महाराजा योगी समर्थ काय त्या कराल नेऊन म्हणाल करील सेवा भक्ती तरी भग्न झाला पदहस्ती तरी त्या पत गमाया शक्ती काही एक दिसेना तुम्हीच वाहोनिया आमच्या आपल्या स्कंदी वागवाल की कृपानिधी तो स्वामी तुम्ही सेवक बुद्धी आचराल की महाराजा. यावरी बोले मच्छिंद्रनाथ तो सत्यपणे शक्त की अशक्त इतुके वद की आमुचे अर्थ कासया तू पाहसी. ऐसे बोलता मच्छिंद्र जती अवश्य म्हणे शशांक नृपती घेऊन दावे आवडल्या चित्ती सिद्ध संकल्प महाराजा. ऐसे बोलता धरापाळ उठवून आले तत्काळ परोपकारी आणि अतिकनवाळ चौरंगापाशी पातले कनक चौरंगी सधीरयुक्त तैशाची उचलला मही भव सूत नेऊन आपले शिबिरात हस्तपाद तळविले तेथे श्रोते कल्पना घेसी निर्जीवास सजीव करीतो जती तेने चौरंगी हस्तपादांप्रती स्नेह कडई काक तळविले निर्जीव पुतळा नृत्य करीत तेथे मिरवले गहिनीनात्मक हस्तपाद निमित्त काय अशक्त झाले ते तरी कवी म्हणे पुढील कारण होते म्हणून मच्छिंद्रा ते लोककडई द्विमूर्धाने स्नेही तळले पदहस्त तुरते करुनी दुःखाचे शमन पुढे पहा म्हणती नेमाने समान उत्तमोत्तम फळा मिरवू तय्यासी. ऐसा विचार करून चित्ती तळू लागले पदहस्ती मग तेथे राहुनी एक राती पुढे गमती महाराज. चौरंगी स्कंदी वाहून मार्ग गमित से गौरनंदन मग ग्राम पाहुनी निघून बद्रिकाश्रमी पातले शीघ्र जाऊन शिवालयात भावे वंदीला उमाकांत उपरी चौरंगी ठेवून तेत काननात संचरले काननी हिंडता तेत पाही तो एक गव्हर देखिले मही देखता विसरती तया ठाई गृहा माझारी तव ते गव्हर परम गोमट पाहू बोलती प्रताप सुबट म्हणती चौरंगी निश्चय तुळवट येथे कसून पाहावे तरी कैसे रीती मग काय करीते झाले जती एक शिळा विस्तीर्ण शक्ती गोरक्षनाथे आणली परी गृहात उचलून वरल्या जमिनीत शस्त्र अस्त्र जलपून तेथे अंधार व्यक्त केलेसे ऐसे कृत्य करून तेथे पुन्हा परतोनी आले नात स्कंधी वाहुनी चौरंगी ते पुन्हा परतोनी गेले त्या ठाई तेव्हा गृहद्वारा समीप तरु एक होता विशाळ रूप तयाखाली प्रतापदीप सावलीत बैसले परी गोरक्षासी मच्छिंद्र म्हणे भाऊ उद्देशी बा अनुग्रह चौरंगासी याच ठाई ओपावा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष वदतसे उत्तराते मम अनुग्रह तपश्चित्त लाभ होतसे महाराजा. तरी चौरंगीचे अनुष्ठान पूर्ण स्वरूपी मी पाहीन मग प्रसन्न चित्रे देईन अनुग्रह महाराजा. ऐसे बोलता वरद उक्ती मच्छिंद्र म्हणे बर्वे नीती
तरी याची ठाई चौरंगी प्रती तया लागी स्थापावा. ऐसे म्हणून गोरक्षासी पुसता झाला चौरंगासी. हे बाळा तू पूर्ण तपासी बसतोसे की या ठाया. यावरी बोले चौरंगनाथ मी मान्य तुमचे कर्तव्यात. जेथे ठेवाल राहीन तेथ सांगाल करीन तैसेची. परी एक मागणी आहे येथे तुम्ही जावे कोण्या देशाते. परी प्रतिदिनी माझा हेत कुर्म दृष्टी रक्षावा. इतुके माते दिधल्यास दान सकळात माझे कल्याण. दिवसानुदिवस माझे स्मरण तव धवळारी पाळावे. तुम्हास होता माझे स्मरण त्या कृपे होईल माझे पोषण. जैसे कुर्म दृष्टी करून बाळा लागी पोषितसे. ऐसे बोलता चौरंगीनाथ उभय झाले तोषवंत. मग उचलोनी गृहात चौरंगी ठेविले परी त्यास संगती. वारे ऊर्ध्व करी का दृष्टीपती. शिळा सुटक दिसे शिती पडेल वरती तुजराया. परी आपुले प्रसादे करून तू ते देतो एक वरदान. दृष्टी याच करून काढू नको कदापि. जरी दृष्टी किंचित चुकुर होता पडेल अंगावर. मग प्राण सोडून जाईल शरीर चूर्ण होशील रांगोळी. मग पुढील कार्य साधेपर्यंत सकळ राहिले नरदेहात. तरी जतन करून शरीरात हित आपले जोडिका. मग एक मंत्र सांगोनी कानी म्हणे करी याची सदा घोकणी. येणेची सर्व तपा लागुनी प्राप्त होशील पाडसा. मग गोरक्ष जाऊनी उत्तम फळाते तया सामोरे आणून ठेवित. म्हणे हे फळ भक्षुनी निश्चय पूर्ण तपाचरिका. परी आणि कराया तू ते दृष्टी रक्षावी जीवित्व निमित्ते. मंत्र जपावा तपो अर्थे फळे भक्षावी शुदेसी. ऐसी त्रिविधा गोष्टी तू ते सांगितले परी रक्षी जीवाते. तो आम्ही लवकरी करुनी तीर्थाते तुझपासी येऊ की. ऐसे सांगून चौरंगासी बाहेर निघे गोरक्षसी. शिळा आपले गुहाद्वारासी बंधन केले दुष्टोत्तर. या उपरांती तपाचर शक्ती चामुंडा स्मरला लावोनी चित्ती. तव त्या स्मरता येऊनी क्षिती गोरक्षा ते भेटल्या. म्हणती महाराजा योगोत्तमा कामना उदेली कोण तुम्हा. तैसाचे अर्थ सांगूनी आम्हा स्वार्था लागे मिरवीचे. एरी म्हणे ओ शुभाननी मम प्राण आहे या स्थानी. तरी तयाच्या शुधे लागुनी नित्य फळे उपावी. आणावी परी गुप्तार्थ फळे ठेवावी. त्या नकळत शिळे उचलुनी दावे त्वरित नित्य फळे ओपावी. ऐसे सांगुनी चामुंडेसी चालते झाले तीर्थवासी. सहज चालता म्हैसी गिरनार पर्वती पोचले. एरीकडे चामुंडा सकळ उत्तम आणून देती फळ. शिळा उचलोनी उतावेळ काननात सांडिती परी. कैसे रीती गुप्त सेवा करुनी जाती. तरी परी चौरंगी महाजती. शिळा भये दाटला मनात म्हणे गुरुवचन की शिळा होई घेईल तुझा प्राण. म्हणून दृष्टी या कारण अखंडित रक्षावे. ऐसे भावना आणून चित्ती दृष्टी ठेवी शिळे प्रती. मुखी नाम मंत्र उक्ती आराधित सर्वदा. परी त्या शिळेचे भय करून खाऊ विसरला फळा कारण. किंचित वायूचे होता गमन तोची आहार करीतसे. शिळेवरती सदा दृष्टी परी ऊर्ध्वभागी ओपली दृष्टी. अंग हालवेना मही पाठी अर्थ काही चालेना. जरी करावे चलन वनन नेनो दृष्टीसी चुकुरपण. शिळा झाली या घेईल प्राण म्हणून न हाले ठाया ते फळे. जरी चाचपून घ्यावे हाती नेनो तिकडे जाय औचित्ती. चित्त गेले या इंद्रिय समस्ती तया मागे धावती. मग चित्त बुद्धी अंतःकरण हे तो ऐक्य असती तिघे जण. फळस्पर्शिता भावने करून भ्रष्ट होईल सर्वस्वे. मग मंत्र रूपे स्मरण शक्ती आभूत करील माझी मती. म्हणून सांडिले फलप्राप्ती योगाहुनी लक्षितसे. ऐसे उभयता काचणी करून आटत चालले रुधिर प्राण. परी ते रुधिर मांस लक्षुनी आटत आहे तव सत्य. रुधिर मांसाला गुणी भक्षित भक्षुनी उदकमय करीत. शेवटी चित्तासे हरित भक्षण करीतसे नित्यशा. चित्ता आटिले सकळ रुधिर पै. शरीर उरले अस्थिपंजर. वरी उगवली त्वचा त्यावरी गवसनी परी विराजे. तोवरी शरीरी असी प्राण तोवरी अस्थि त्वचा घ्राण. प्राण भंगल्या भंग जाण सर्वत्रासी माहिती. नाडी त्वचा अस्ति चौरंगी उतरल्या देहा प्रति. सूक्ष्म शरीरी आपणी भूती त्रासोनिया पळाले. मग तो देह काष्टा समान बोल रहित चलन वलन हीन. ऐसे पाहुनी बाळताने वारुळवरी रचिले. मग तितुक्या दृष्टी हरल्या प्रति. मुखी ध्वनी मंत्रशक्ती तितुके उरे मग निश्चिती. जिकडे तिकडे झालीसे. ऐसे परी चौरंगी ते झाले आहे निजदेहाते. यावरी पुढील स्वार्थे पुढील अध्यायी एकाते. तरी हा ग्रंथ नवरत्नहार आणि वैडूर्य
स्वतेजापार तुम्हा श्रोतिया शृंगार धुंडीसुत अर्पितसे. नर हरी वंश मालुते मालू नरहरीचा शरणागत, तो हा भक्तिपूर्वक ग्रंथ श्रोतिया ते संकल्पिला. स्वस्ती स्त्री भक्तिकथा सार, संमत गोरक्ष काव्य किम्यागार, सदा परिसोत श्रोते चतुर, एक त्रिशाध्याय गोड हा. अध्याय 31. ओव्या 183. श्रीकृष्णार्पण मस्तु. शुभम भवतु. नवनाथ भक्तिसार एक त्रिशाध्याय समाप्त हा. श्रोते हो, या अध्यायाचे श्रद्धेने श्रवण किंवा पठन केल्यास साधकावर होणारे शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग निष्फळ ठरतात. नाथकृपा सदैव रक्षण करते. जो भक्त श्रद्धेने हा अध्याय ऐकतो त्याच्या जीवनातील अन्याय, कटकारस्थान आणि गुप्त बाधा नष्ट होऊ लागतात. नाथ संप्रदायाची कृपादृष्टी त्याच्यावर स्थिर होते. श्रोते हो, आजच्या धावपळीच्या प्रपंचात अनेक भक्तांना ग्रंथ वाचायला वेळ मिळत नाही. काही जणांना शारीरिक अक्षमतेमुळे किंवा डोळ्यांच्या त्रासामुळे वाचन शक्य नसते, पण भक्ती करण्याची तीव्र इच्छा असते. अशा सर्व भक्तांसाठी ही नवनाथ भक्तिसार अध्याय वाचन सिरीज आहे, ज्यात दररोज एक अध्याय तुम्ही फक्त ऐकून पुण्यसंचय करू शकता. रोज एक अध्याय ऐकायचा असेल तर आत्ताच चॅनेल सबस्क्राईब करा. हा अध्याय उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा. ही नाथसेवा आहे. तुमच्या कुटुंबातील ज्यांना वाचन जमत नाही अशा भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मी या वाचन सिरीजमध्ये सहभागी आहे असे कमेंटमध्ये लिहा. नाथकृपा तुमच्यावर स्थिर राहील. उद्याच्या अध्यायाची सूचना मिळावी म्हणून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.